आपण परवा जी गोधडी मांडली ती गोधडी मी आता अशा प्रकारे शिवणार आहे। ही बघू शकता तुम्ही, ही बघा, ही माझ्या आईने हाताने शिवलेली गोधडी आहे। याच्यावरच्या टिपा इतक्या बारीक आहेत, हे बघा, म्हणजे अशा शोधाव्या लागतात की याला ही गोधडी शिवलेली आहे, तर याच्यावरची शिवण जर शोधायची असेल ना तर ती तुम्हाला शोधावी लागेल। इतकी बारीक आणि छान अशा पद्धतीने माझी आई हाताने गोधड्या शिवायची। हे बघा, आणि हे बघा, इथे कुठेही गोठ लावलेला नाहीये। तर माझी आई काय करायची, या ज्या कडा आहेत ना, या अशा खालची आणि वरची कड दुमडून इथे पण ती हाताने अशी शिवून घ्यायची। हे बघा, आमच्याकडे गोठ लावलेल्या गोधड्या आवडत नाहीत कुणालाही, कारण ते असं जाड जाड लागतं असं सगळ्यांचं मत असतं। त्यामुळे आम्ही ज्या घरात गोधड्या घरच्या शिवतो त्या अशाच प्रकारे शिवतो। बाहेरच्या गोधड्या तर मी कधी शिवायला घेतच नाही, माझ्या घरातल्याच गोधड्या मी शिवत असते। हे बघा, तर अशाच पद्धतीने आता मी फक्त मशीनवर याला टिपा मारणार आहे आणि कडेला सुद्धा मी हे असंच करणार आहे। मी याला गोठ वगैरे काही लावणार नाही। तर ती आता मी कशी शिवणार आहे हे तुम्ही बघा। हे बघा, कुठेही गोठ लावलेला नाही, परंतु हे असं कडा दुमडून याला टिपा मारलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला ही अजून एक जुनी पद्धत सांगते, म्हणजे माझी आई पण हीच पद्धत वापरायची। याचे ना असे मोठे चौकोन करून घ्यायचे, साधारण 10-10 इंचाचे। ते आपलं जे नारळाच्या झावळ्या असतात ना, त्याचे जे हीर असतात, आम्ही त्याला हीर म्हणतो, तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तेव्हा काही पट्ट्या किंवा टेप असं वापरायची पद्धत नव्हती, तर ते हीर ठेवायचे आणि आखून घ्यायचं, आणि आखून घेतल्यानंतर बरोबर असं चौकोन 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 करत आतपर्यंत तो चौकोन वळवायचा। अशी माझ्या आईची गोधडी शिवायची पद्धत होती। परंतु मी इथे आता मशीनवर टिपा मारणार असल्यामुळे मी सरळच टिपा मारून घेणार आहे आणि कडेला सुद्धा मी कुठेही त्याला गोठ लावणार नाही। तर अशा पद्धतीने ती गोधडी मी आता शिवणार आहे। मी आता दाखवल्यासारखी जर तुम्हाला गोधडी शिवायची असेल तर कशी शिवायची, अशा सरळ टिपा मारत यायचं, परंतु इथे वरती साधारण 1 ते 1.5 इंचाची जागा सोडायची आणि साईडला पण साधारण 2 ते 3 इंचाची जागा सोडायची। आता इथे काठ असल्यामुळे हे मी जरा काठाच्या बाजूने घेणार आहे आणि 5 नंबरची टीप ठेवायची नेहमी। पुन्हा इथे आल्यानंतर, सगळ्यात शेवटी आल्यानंतर पुन्हा 1.5 ते 2 इंचाचं अंतर सोडून द्यायचं आणि ही टीप इथेच थांबवायची। आता हे बाहेर काढायचं, पुन्हा पहिल्यापासून त्याच्या बाजूने टीप मारायला घ्यायची। तुम्ही हे अंदाजाने पण करू शकता, तुम्हाला जर आखायचं असेल तर तुम्ही आखून घेऊन पण हे करू शकता। साधारण 2 इंचाचं अंतर सोडलं तरी बास होतं। मी याला फक्त उभ्याच टिपा मारणार आहे, आडव्या टिपा मारणार नाही, कारण हे माझे आतमध्ये सगळे जे आहेत ते अखंड कपडे आहेत। फक्त जिथे जोड आलेले आहेत तिथे मात्र मी जरा जवळ जवळ टिपा मारणार आहे। जसं जसं हे वाढत जातं तसं ते इकडे असं जरा फोल्ड करून घ्यावं लागतं, नाहीतर ते आपल्याला नंतर खूप कठीण होऊन जातं, कारण ही खूप मोठी गोधडी आहे। त्यामुळे हे असं फोल्ड करून करून आपल्याला हे पूर्ण करायचं आहे।
हे बघा, इकडनं पण तुम्ही बघू शकता. हे बघा, इकडनं या टिपा मी निळ्या रंगाने दिलेल्या आहेत, म्हणजे खाली बॉबिनला मी निळा दोरा वापरला होता, त्यामुळे हे बघा इकडनं पण त्या व्यवस्थित येणार आहेत. अशा प्रकारे आता ही बाकीची पण मी गोधडी शिवते आणि ज्या वेळेला मी हा कडा दुमडेन त्यावेळेला मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता या गोधडीला आपण सगळीकडे उभ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. आडव्या मी मारलेल्या नाही, मारायला हव्या असतील तर त्यानंतर त्याचा मी विचार करणार आहे. आता हे जे एक्स्ट्रा आहे ना दोन्ही बाजूने, हे आपल्याला कापून टाकायचंय आधी, म्हणजे हे सगळं सरळ करून घ्यायचंय एका रेषेत. अशा प्रकारे, म्हणजे फक्त दोन्ही बाजूनीच करायचंय. त्या बाजूला लांबट जी बाजू आहे ना त्या बाजूला नाही करायचं, ही इकडची जी बाजू आहे त्या बाजूलाच फक्त करायचंय आणि तिकडच्या बाजूचं नंतर ते आतमध्ये दुमडून आपल्याला ऍडजस्ट करायचंय. हे इकडून कापून घेतलं, आता या बाजूचं पण मी तसंच कापून घेते. आता हे आपलं शिवून झालेलं असल्यामुळे ही गोधडी तुम्ही कशीही हाताळली तरी काही फरक पडणार नाही. हे बघा, हे वाकडं तिकडं दिसतंय, हे फक्त आपल्याला सरळ करून घ्यायचं. अशा प्रकारे आता हे सरळ करून घेतल्यानंतर या कडा आपल्याला आधी दुमडून घ्यायच्या आहेत, लांबट बाजूच्या. त्या कशा दुमडायच्या ते मी तुम्हाला सांगते. आता इथे तुम्ही म्हणाल हे आतमध्ये आहे, हे बाहेर आहे, तर ते मी तुम्हाला आता मशीनवर दाखवते मी कसं दुमडणार आहे, ज्यामुळे आपल्याला गोठ लावायची सुद्धा गरज नाही. आणि जर तुम्हाला इथे आडव्या टिपा मारायच्या असतील तर त्या तुम्ही नंतर मग हे पूर्ण शिवून झाल्यानंतर मारायच्या, आधी मारायच्या नाही, कारण आधी मारल्या ना तर इथे पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आधी ह्या लांबट बाजूच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग इकडच्या कडा दुमडायच्या आणि त्यानंतर मग तुम्ही हव्या तर याला आडव्या टिपा मारून घेऊ शकता. तर आता हे करण्यासाठी आपण आता मशीनवर जाऊ. हे बघा, आता काय करायचं, हे इकडनं दुमडायचं, थोडंसं दुमडायचं, आतले पदर पण येतील अशा प्रकारे थोडंसं हे दुमडून घ्यायचं. हे असं इकडनं पकडायचं आणि तेवढंच हे पकडायचं. मग हे आतमध्ये कितीही कमी जास्त झालं तरी काही आपल्याला फरक पडत नाही. आणि हे असं करत करत ऍडजस्ट करत करत हे असं पकडून साईडला टिप मारून घ्यायची. आणि ते मारताना मात्र इथे पुन्हा आपल्याला सुरुवातीला 1 ते 1.5 इंच आपल्याला अंतर सोडायचंय, कारण आपल्याला इथे पण तसंच दुमडायचंय. मग इथून जर आपण टिप घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून 1 ते 1.5 इंच अंतर इथे सोडून इथून आपल्याला हे आता टिप मारायला सुरुवात करायची आहे. फक्त हे करताना मात्र काळजीपूर्वक करायला लागतं, कारण काय होतं की वाकडं तिकडं झालं तर मग आतमध्ये आपण लावलेले जे फेविकॉलने चिकटवलेले जे कपडे आहेत त्याचं जेव्हा तुम्ही गोधडी धुवाल तर त्यावेळेला मात्र ते फेविकॉल निसटू शकतं. कारण जरी तुम्ही गार पाण्यात धुतली तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. कारण काही लोक वॉशिंग मशीनमध्ये धुतात, तर जे फ्रंट लोडचे जे वॉशिंग मशीन असतात ना त्यांना गरम पाण्याची पण सोय असते. मग गार पाण्यात धुवा किंवा गरम पाण्यात धुवा, बऱ्याच वेळा धुतल्यानंतर आतलं फेविकॉल आपलं निघून जाऊ शकतं. म्हणून हे करताना काळजीपूर्वक आपल्याला हे व्यवस्थित दुमडून घ्यायचंय. कारण जर ते फेविकॉल आपलं निसटलं आणि जरी आपण वरून टिपा मारलेल्या असल्या तर जिथे कुठे टिपा नाहीत तिथले तुकडे आपले गोळा होऊ शकतात. म्हणून ह्या साईड आधी व्यवस्थित नीट करून घ्यायच्या आणि मग सगळं झाल्यानंतर आडव्या टिपा पण मारून घेणं त्यासाठीच ते योग्य आहे. म्हणजे आडव्या टिपा मारून घेतल्या तर मात्र आपले ते आतमध्ये चिकटवलेलं जे फेविकॉल आहे ते सुटायचा कुठेही चान्स राहत नाही. तर हे आता आधी मी असं जोडून घेते.
जसं त्या बाजूला आपण 1 ते 1.5 इंच सोडलं तसंच या बाजूला पण 1 ते 1.5 इंच सोडून हा दोरा आपण इथेच थांबूया। हे झाल्यानंतर पुन्हा एक याच्यावरनं इथे बाजूला टीप मारून घ्यायची। याचं कारण असं की मध्ये जे काही निघालेले आपले पदर आहेत ते सगळे दोऱ्यामध्ये अडकले जातील, हा त्याच्या मागचा हेतू। तर आता ते पण मी करून घेते आणि त्यानंतर मग मी त्या बाजूला टीप मारते आणि इकडे टीप मारताना मी पुन्हा तुम्हाला कसं मी हे बाइंड करणार आहे ते दाखवते। अशा पद्धतीने केलं तर गोठ लावायची काहीही गरज पडत नाही। हे बघा आता ही बाजू आपली पूर्ण झाली। हे बघा आता तुम्ही म्हणाल की ह्या ज्या मधल्या टिपा मी मारलेल्या आहेत याला काहीही युनिफॉर्मिटी नाहीये। पहिली गोष्ट म्हणजे ही माझी घरातलीच गोधडी आहे। दुसरी गोष्ट अशी की घरातली आहे म्हणून ती कशीही शिवावी असं नाही, ती पण नीट शिवता येते, परंतु ही भरपूर मोठी गोधडी असल्यामुळे मशीनवर जेव्हा आपण सरकवतो तेव्हा या टिपा ज्या असतात ना त्या वाकड्या तिकड्या जाऊ शकतात आणि माझ्या तर त्या कायमच जातात, म्हणून मी कधीही बाहेरच्या गोधड्या शिवायला घेत नाही। मी फक्त माझ्या गोधड्या घरातल्याच ज्या गोधड्या आहेत तेवढ्याच मी शिवते, कारण तिथे काही वाकडं तिकडं झालं तरी मला ओरडणारं कुणीही नसतं। आणि मैत्रिणींनो खरं सांगू का, माझी जर आई असती ना तर तिने मात्र मला म्हणजे झापडलं असतं चांगलं, कारण माझी आई हाताने गोधडी जरी शिवायची तरी इतकी सुंदर आणि व्यवस्थित, या अशा ज्या चुण्या जर तिच्या कधी कुठल्या गोधडीला दिसल्या तर खरंच म्हणजे कधी आश्चर्याचीच गोष्ट समजावी लागली असती त्यावेळेला। हाताने जरी ती गोधड्या शिवायची, इस्त्री न करता शिवायची, तरी सुद्धा कुठेही अशा चुण्या तिच्या गोधडीला कधीही दिसणार नाही। मला कधी शक्य झालं तर मुद्दाम तिने एखादी शिवलेली गोधडी मी तुम्हाला अगदी बारीक म्हणजे जवळून कॅमेरा घेऊन दाखवेन। आणि मशीनवर गोधडी शिवणं तर तिला कधीच पटत नव्हतं। आमच्या गोव्याच्या भाषेत ती कायम असं म्हणायची, मशीनवर कधी गोधडी शिवतात, कुठलं तरी नवीनच कोणीतरी खूळ हे काढलंय असं बोलायची। मशीनवर गोधडी शिवणं तिला कधीच पटत नव्हतं। ती सगळ्या गोधड्या हाताने शिवायची आणि खरं मला आता रडू येतंय तुमच्याशी बोलताना, परंतु गोधड्या शिवूनच तिने आमचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिच्यामुळेच आज मला ही कला थोडीफार समजली। त्यामुळे मी खरंच माझ्या आईचे उपकार कधीच विसरू शकत नाही। परंतु काळाचा जर विचार केला तर आता हाताने एवढी गोधडी शिवायला वेळ नसतो, त्यामुळे मी मशीनवर गोधड्या शिवते, परंतु गोधडी मांडायची आणि शिवायची कला मी माझ्या आईकडून शिकले आणि त्यामुळे माझ्या घरातल्या गोधड्या का होईना मला कुठेही बाहेर द्याव्या लागत नाहीत। माझ्या घरातल्या गोधड्या मी शिवते। थोडंसं विषयांतर झालं त्यासाठी क्षमस्व। आता जसं मी या बाजूने हे शिवून घेतलंय तसंच त्या बाजूने शिवते आणि त्यानंतर मग हे इकडे शिवताना मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता दोन्ही म्हणजे ज्या जास्त लांबीच्या बाजू होत्या त्या आपल्या आता तयार झाल्या। आता आपल्याला इकडची आणि तिकडची बाजू आपल्याला अशी पदराच्या बाजूची म्हणू शकता तुम्ही किंवा कमी रुंदीच्या बाजूची जी काही कड आहे ती आता आपल्याला अशा प्रकारे पुन्हा दुमडून घ्यायची आहे। हे बघा, हे व्यवस्थित असं करायचं आणि हे दुमडून घ्यायचं। माफ करा मैत्रिणींनो, मगाशी मी थोडीशी सेंटिमेंटल झाले, कारण ज्या वेळेला मी गोधडी शिवते त्या वेळेला मला माझ्या आईची आठवण आल्याशिवाय कधीही राहत नाही। कारण खरंच म्हणजे आम्ही आज आहोत त्या आईच्या गोधड्यांमुळे। आई गोधड्या शिवायची त्यामुळे आमची शिक्षण पूर्ण झाली, हे माझ्या अगदी डोक्यात आलं आणि मी थोडीशी सेंटिमेंटल झाले, त्याबद्दल खरंच मनापासून तुमची माफी मागते। तर हे अशा प्रकारे आता आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि या सगळ्या गोंधळात तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते म्हणजे ही गोधडी शिवण्यासाठी मी मशीनला 18 नंबरची सुई लावलेली आहे।
जर याच्यापेक्षा जाड गोधडी असेल ना तर तुम्हाला 21 नंबरची सुई वापरावी लागते। 21 नंबरची सुई पण माझ्याकडे आहे, पण ती मशीनला लावायची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती मला एवढी जमत नाही आणि माझी तशी गोधडी थोडीशी पातळ होती, त्यामुळे मी इथे 18 नंबरची सुई वापरून ही गोधडी शिवलेली आहे। आता या दोन्ही बाजू आपण जोडून घेतल्यानंतर आपली गोधडी बऱ्यापैकी पूर्ण होईल। त्यानंतर जर आडव्या टिपा मारायच्या असतील तर आपण मारू शकतो, पण मी आता तरी याला आडव्या टिपा मारायचा विचार करत नाहीये, कारण मी जे कपडे वापरले ते सगळे अखंड आहेत आणि जिथे जिथे मी जोड ठेवलेला होता तिथे तिथे मी बाजूनी व्यवस्थित टिपा मारलेल्या आहेत, त्यामुळे ते फेविकॉल जे तिथे लावलेलं आहे ते निघायचा काही प्रश्न येणार नाही। हे बघा, जसं या बाजूने शिवून घेतलं तसंच त्या बाजूने पण मी आता शिवून घेणार आहे। हे शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला या गोधडीचा फायनल लुक दाखवते। हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली ही गोधडी आता पूर्णपणे शिवून तयार आहे। म्हणजे याला जर तुम्हाला आडव्या टिपा मारायच्या असतील तर तुम्ही याला आडव्या टिपा मारू शकता। ही झाली एक बाजू, आता दुसरी बाजू पण तुम्ही बघू शकता। हे बघा, आडव्या टिपा मारल्या तरी चालतील, परंतु आडव्या टिपा मारायची गरज आहे असं मला तरी आता वाटत नाही, कारण आपण हे जे आतले कपडे घेतलेले होते ते पूर्णपणे अखंड कपडे होते। जर अखंड नसतील तर मात्र तुम्हाला आडव्या टिपा मारायची याला गरज आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील। आता आपण भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते। धन्यवाद।